HT न्यूज इंडिया सच के साथ। उपवर्गीकरणाच्या विरोधात हिंगणघाटात 59 जातींचा शांततापूर्ण भव्य मोर्चा। अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हिंगणघाट येथे 59 जातीच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी शांततापूर्ण भव्य मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान शासनाला निवेदन सादर करण्यात आले। त्यामध्ये आरक्षणापासून वंचित घटकांसाठी दर्जेदार शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात नवोदयाच्या धर्तीवरील आश्रमशाळा, उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र सुविधा तसेच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना दरमहा 5,000 मानधन व रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अनिल कुमार जवादे, अमन कांबळे, डॉक्टर स्मिता कांबळे, विक्रांत भगत, प्रोफेसर अनिल बाभळे, संजय दाभर्डे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती हिंगणघाटाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सगळ्यांना जय शिवराय, जय भीम। मी अभिनेता किरण माने। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातलं हिंगणघाट इथलं आंदोलन अतिशय सुविहितपणे पार पडलं। खरं तर हा जो उपवर्गीकरणाचा निर्णय हा संविधानातल्या सामाजिक मूल्य, सामाजिक न्याय, समता, बंधुता या मूल्यांच्या विरोधातला निर्णय आहे आणि त्याला विरोध करताना संविधानिक मूल्य पाळून आंदोलन कसं करावं याचं एक उदाहरण हिंगणघाट वासियांनी दाखवून दिलंय। फार सुंदर पद्धतीने या मोर्चाचं नियोजन केलं होतं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि या उपवर्गीकरणाला विरोध झालाच पाहिजे, कारण हे संविधानाच्या विरोधी आहे। जय शिवराय, जय भीम। ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।